शिवसेनेच्या दोन गटातले आमदार कोणाचे पात्र ठरणार, कोणाचे अपात्र ठरणार याचा निकाल जो आहे तो समोर आलेला आहे। विधानसभा अध्यक्ष आपल्या सोबत आहेत। सर, सगळ्यांचंच लक्ष तुमच्याकडे लागलं होतं, काय नेमका तुम्ही निर्णय देणार आहात, कोणकोणत्या कशाच्या आधारावर तुम्ही निर्णय दिला? अनेक दिवसापासून प्रलंबित असलेल्या अपात्रतेच्या याचिकेवरती आज निर्णय दिला गेला। हा निर्णय देत असताना कायद्यातल्या या संदर्भातल्या, संविधानातल्या या संदर्भातल्या ज्या तरतुदी आहेत त्याचं तंतोतंत पालन करून सर्वोच्च न्यायालयाने दिलेले जे निकष आहेत त्या सर्वांचं पालन करून हा निर्णय घेण्यात आला आहे। मूळ प्रश्न होता की राजकीय पक्ष कोणाचा, तो राजकीय पक्ष कोणाचा, कोणता गट रिप्रेझेंट करतो या संदर्भातलं आपण रेकग्निशन दिलं आहे आणि त्यानंतर त्या गटाच्या प्रतोदालाही आपण रेकग्निशन दिलेलं आहे। तसं झाल्यानंतर तो प्रतोद त्यांनी दिलेला व्हिप हा योग्यरित्या त्याची सर्व्हिस झाली आहे का, तो दिला गेला आहे का, तो डिलिव्हर केला गेला आहे का या संदर्भातली शहानिशा केल्यानंतर त्या संदर्भातला आपण निर्णय दिला आहे। या निर्णयात आपण मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे सगळ्या कायदेशीर तरतुदींचं पालन केलं आहे। त्यामुळे हा निर्णय अत्यंत शाश्वत आणि सस्टेनेबल असा निर्णय आहे आणि मला खात्री आहे या रिझन्ड ऑर्डरमधनं, जस्टिफाईड ऑर्डरमधनं आपल्या भारतातील संसदीय लोकशाही अधिक बळकट होईल आणि सामान्य माणसाचा या संसदीय लोकशाही सिस्टमवरती निश्चितपणे विश्वास वाढेल। विधिमंडळाकडे दोन्ही गटातून याचिका आलेली होत्या, असं वाटत होते की कोणतरी अपात्र होईल, परंतु दोन्ही गटातले आमदार जे ते पात्र झालेले आहेत, त्यामुळे तो संभ्रम नेमका काय की त्यासाठी निर्देश एखाद्या आमदाराला अपात्र ठरवण्यासाठी फिल्टर्स आहेत। सर्वप्रथम मूळ राजकीय पक्ष ज्या गटाचा आहे त्याचाच व्हिप आपल्याला रेकग्नाइज करायला लागतो। तो व्हिप रेकग्नाइज झाल्यानंतर तो व्हिप योग्यरित्या दिला गेला आहे का हे बघायला लागतं। त्यामुळे जरी एकनाथ शिंदे यांच्या गटाचा व्हिप आपण ग्राह्य धरला असेल, योग्य धरला असेल, रेकग्नाइज केला असेल, तरी तो व्हिप योग्यरित्या बजावला गेला आहे का हे बघणं पण आपलं कर्तव्य होतं। आणि मी माझ्या रुलिंगमध्ये, माझ्या फाइंडिंगमध्ये हे ऑब्झर्व केलंय की भरत गोगावलेकडनं जो व्हिप दिला गेला तो योग्यरित्या ठाकरे गटातील आमदारांना बजावला गेला नव्हता आणि म्हणूनच त्यांना अपात्र आपण घोषित करू शकत नाही। लोकशाहीची हत्या जी आहे ती तुम्ही केली अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली आणि सर्वोच्च न्यायालयात मला वाटतं सन्मान्य उद्धव ठाकरे साहेबांनी थोडं घाईत बोलण्यापेक्षा मी जो निर्णय दिला आहे तो संपूर्णपणे वाचावा आणि त्याचं आकलन केल्यानंतर त्यांना तो समजेल अशी मला खात्री आहे आणि तो समजल्यानंतर त्यांच्या मनातला गैरसमज दूर होईल असा मला विश्वास आहे। एक शेवटचा प्रश्न, 10 शेड्यूलचा प्रश्न महत्त्वाचा होता, तो सगळ्यांना या सगळ्या निकालातून समोर येईल का? ऐतिहासिक असा निकाल जो आहे तो सगळीकडे लागू होऊ शकतो का? बघा, निकष काय बदलत नाही, निकष जे आहेत ते तसेच राहतात, परंतु प्रत्येक केसच्या फॅक्ट्सवरती आपल्याला निर्णय घ्यायला लागेल। त्यामुळे इतर जे प्रलंबित याचिका आहेत त्यांच्यात जर का असेच फॅक्ट्स असतील तर निर्णय आपल्याला तसा घेता येईल, परंतु फॅक्ट्स वेगळे असतील तर निर्णय आणि निकष वेगळे होऊ शकतात। धन्यवाद सर, साहजिकच आहे। राहुल नार्वेकर आपल्या सोबत होते। विनायक दावरू, TV9 मराठी, मुंबई।